एका बाजूला आपण पाहिलं तर अफ्ताब, दुसऱ्या बाजूला आकाश घरत. गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर नेहाल चव्हाण मैदानावरती तयार आहेत. ऑल सेट, ऑल गो, ऑलरेडी मैदानावरती टायमर सेट. पहिला बॉल नेहाल चव्हाण, पहिला बॉल हवेमध्ये खेळलाय. ओ झेल सुटलाय पहिल्याच बॉलवरती. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर दिलीप पाटील होते, फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला, कॅचचा प्रयत्न केलात. बॉल मात्र आपण पाहिलं तर चौकारासाठी गेलात. 4 धावा पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाल्यात. चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, 4 धावा आल्यात. दुसरा बॉल आपण पाहिलं तर बॅकफुटला गेले, पुन्हा हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केलात. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फलक्यावरती जाऊन पोहोचतायत 5. 2 बॉलचा केस संपला, धावा 5. तिसरा बॉल, आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितका चांगला क्षेत्ररक्षण. फेकी झालाय, परंतु फेकी आपण पहिले ज्यावेळी बॅट बरोबर क्रीज मध्ये स्लाइस झाली त्यावेळी आपण पाहिलं तर बॉल लगावण्याचा प्रयत्न केला, लावण्याचा प्रयत्न केला, निर्धाव चुन राहिल्यात. 3 बॉलचा केस संपला, धावा फलक्यावरती 5. कडक स्ट्रोक खेळलाय, बॉल चाललाय बिटवीन द गॅप. आकाश घरत यांच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार. पुढचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर फटका चांगल्या खेळल्यात, परंतु तितकं चांगलं फिल्डिंग पाहायला मिळालीत. मोरेगाव चॅलेंजर्स संघ एका बाजूने आपण पाहिलं तर बॅटिंग करतात, दुसऱ्या बाजूने किंजल 11. सध्या या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच. बागपुटला गेले हलक्यात चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं, सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या माध्यमातून षटक क्रमांक मैदानावरती संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये रन आहेत 10 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा पंच आपण इन्क्लूड केल्यात, त्यामुळे धावसंख्या 12 झालेल्या आहेत. 2 धावा ऍडिशनल स्वरूपाने ऍड करण्यात आलेल्या आहेत. धावसंख्या 12. आपल्या लक्षात असू देत, माहितीत पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या, परंतु त्याच जागी आपण पाहिलं तर 2 धावा ज्या पाण्याला यायच्या होत्या त्या मात्र ऍड केल्यात. धावसंख्या 12. सेकंड ओव्हर, पहिला बॉल आक्रमण फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे बॉल अडवलाय, फिल्डिंग चांगली केलाय, डायरेक्ट हिट मैदानावरती करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, परंतु पंचाने सांगितलंय पुन्हा 2 धावा मी येत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय. आकाश घरत मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळत आहेत. मोठी विकेट आलाय, आकाश माघारी. कॉन रन 14. 1.2 चेंडूचा केस संपला. चला वेळ पाहणं गरजेचं आहे, टाइम खूप महत्वाचा असणार आहे, याची देखील माहिती आपल्या लक्षात असू द्यात. गोलंदाज तयार आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती नवीन बॅटर मात्र दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. आदर्श सिंगल मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न, पाठीमागे बॉल अडवण्याचा प्रयत्न केला होता, एक कंप्लीट. दुसऱ्यासाठी जायचं पण नाही थांबवलेत. नेहाल मात्र वेगाने मात्र तिथे धावला होता, विकेट किपरच्या दिशेने तो पोहोचलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एकने वाढत असताना 15 धावा 15, लॉस ऑफ 1 विकेट. 15 धावा 1 गडी बाद. 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. गोलंदाज तयार. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा केलाय, तिथे सिंगल कंप्लीट झालाय. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जात असताना पोहोचली गेले ती मात्र 16च्या घरामध्ये 16.
16 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. पुण्यात मात्र आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल कंप्लीट होईल सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या. शेवटचा बॉल बाकी आहेत. रन झाले 17-17, लॉस ऑफ 1 विकेट. अफ्ताब 3 बॉलमध्ये आतापर्यंत 6 ताण्या केल्यात. आदर्शनं 2 मध्ये 2 केल्यात. अक्षयनं आतापर्यंत 5 बॉलमध्ये 5 धावा दिल्यात. त्याने एक विकेट मिळवलं. क्विंजल 11 वर्सेस मोरेगाव चॅलेंजर्स. फटका चांगला खेळलात. निहाल चव्हाणची काय फिल्डिंग झालाय. विकेट मात्र शेवटच्या बॉलवरती मिळेल. धक्का तिथे मात्र बाद होत असताना पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. रन झाला 17 आणि 17ला गमावलाय. हा दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरा विकेट. कॉम आता पॉवर प्ले मैदानावरती घेण्यात आलाय. त्यामुळे पॉवर प्ले ऑन झाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पॉवर प्ले पाहू शकताय. सतरा धावा 2 गडी बाद 2 षटकात खेळ संपला. पॉवर प्लेला मात्र मैदानावरती सुरुवात झाल्यात. चला वेळ पहा. वेळेकडे खूप गरजेचा वेळ खूप महत्वाचे असणार आहेत. जास्त वेळ घेतला तर तिथून टायमर देखील सेट आहे. त्यामुळे आम्ही विनंती करतोय किती वेळ झालाय आम्हाला ऑफिशियली सांगणार आहेत. वेळेकडे आपण पाहूयात. 5 मिनिटं शिल्लक आहे. 2 षटक फेकण्यासाठी तुम्हाला. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू पाठीमागे चाला. क्षेत्ररक्षक मात्र फेकी करतात. तिथे एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतायत 18 धावा. 1-8 लॉस ऑफ 2 विकेट्स. फटका खेळलाय. पुन्हा मात्र आपण बऱ्याच एक सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आलाय. सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचत 19 धावा. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. स्ट्रोक चांगला खेळला परंतु दिलीप पाटील त्या ठिकाणी सुंदर फिल्डिंग. फेकी करण्यात आल्या. तिसऱ्या पंचांकडे आता मात्र दाद मागण्यात आल्यात. तिसरे पंच काय करतील. तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आल्यात आणि तिसरे पंच या मॅच मध्ये होतील बिझी. डिसिजन ऑफ फाइंडिंग. रनआउट साठी मात्र आपण पाहिलं तर डिसिजन सध्या घेण्यात आल्यात. त्यामुळे पंच आता यावा लागेल. तिसरे पंच आता पाहतील. आउट आपण पाहिलं मैदानाच्या बाहेर जावं लागलं बॅट्समॅनला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. सोनू मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 19 धावा 3 गडी बाद. 3 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक. उत्तम तयार. उत्तम कामगिरी त्याला करायची आहे. बागपुडला गेले. आणखीन एक फटके खेळण्याचा प्रयत्न. चुन्नो आणि बॅटचा संपर्क नाही झाला. एका बाजूला मोरेगाव दुसऱ्या बाजूला किंजल. एका बाजूला किंजल दुसऱ्या बाजूला मोरेगाव. याच्यामध्ये सुरू असलेली मॅच रंग होण्याची शक्यता आहे. फटका चांगला खेळलाय. दर्जेदार खेळलाय. चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिल्टा धावा 4. दर्जेदार चौकार. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 23 लॉस ऑफ 3 विकेट. 23 धावा 3 गडी बाद. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असणार आहे. लास्ट बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलवरती फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु दिलीप पाटील
आज मात्र एका वेगळ्या मूडमध्ये आहे. चांगली फिल्डिंग ते सध्या मैदानाच्या आतमध्ये करतायत. करावंच लागेल, फिल्डिंग चांगली करावी लागेल. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे आणि 3 ओव्हरमध्ये रन झाला 24 धाबा, 24 लॉस ऑफ 3 विकेट. 2 धाब्याच्या पॅनलचा सामना करताना देखील चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळलाय असं म्हणावं लागणार आहे. चला शेवटचे आता 3 मिनिटं बाकी आहेत, तर मग थोडं घाई करा, जास्त वेळ आपल्यासाठी नसणार आहेत, वेळेकडे पाहणं गरजेचं आहे. शेवटचे आता 3 मिनिटं बाकी. दिलीप पाटील आल्यात. पहिला बॉल बागपडला गेले. अलकादाने चेंडूला मात्र ढकलण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल तिथे मात्र कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतायत 25 धावा, 25. कडक स्ट्रोक खेळला आहेत, फिल्डिंग चांगली झाल्या आहेत, सिंगल मात्र रोखली जात नाहीत. क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील चांगला दाखवण्याचा प्रयत्न सध्या केला जातो टीम किंजल इलेव्हनच्या माध्यमातून. धावा 26, 26. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. हलक्या दर चेंडूला मात्र खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पंचाने सांगितलं डेड बॉल घोषित केलं. त्या बॉलवरती रन नाही, तिथे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल दिलीप यांना. चांगला बॉल टाकलाय पाठीमागे, चेंडू मात्र जोपर्यंत निघून जाईल तोपर्यंत लेग बायच्या माध्यमातून एक सिंगल मेल. लेग बायच्या माध्यमातून धावसंख्या ऍड होत असताना धावसंख्या 27, 27. 3 बॉल शिल्लक असणार आहेत. धावा 27, 27. पुढचा मॅच बारुंडा 11 आणि श्रीदेवचे कॅप्टन. चला पण या बारुंडा 11 आणि श्रीदेव दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहायचे आहेत. लगेच तुम्हाला रेडी राहणार आहात. एक सिंगल मात्र मिळतं, सिंगलच्या माध्यमातून धावफलकावर धावा 28, 28. 2 बॉल शिल्लक असतात, 28 धावा झाल्यात. स्ट्रायकरवरती सोनू, नॉन स्ट्रायकरवरती जयेश, ही जोडी आपल्याला सध्या मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. समोर दिलीप, पटका चांगला खेळलाय, क्रॅकिंग स्ट्रोक, धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी चांगली झालाय. आता तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्यात आले आहेत, त्यामुळे तिसरे पंच या मॅच मध्ये पुन्हा बिझी होत आहेत. आपण ऐकूयात एक संगीत आणि येऊयात मैदानाच्या आत. सदाशेठ पाटील सर्वांचीच लाडके, लाल मिरची हिरवा दे, आठवण आली तर फटका उभे, लाल मिरची हिरवा दे, आठवण आली तर विनोदला भेट, तुझ्यासाठी तर जीव लागलाय पोरी, तुझ्यासाठी तर जीव लागलाय. आग पोरीला मोरबी गेलाय, पोरी तुला बघून मॅटिकलाय, पोरीला मोरबी गेलाय, पोरी तुला बघून मॅटिकलाय. आणि पंचांचा डिसिजन OUT आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल फलंदाजाला आणि इथून विकेट येत असताना आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा संघाच्या 29. 4 गडी बाद. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असणार आहे. या षटक्या दरम्यान रन झाला 28, 28 ला 4 विकेट. पहा या षटक्यामध्ये दिलीप पाटील यांनी काय षटक फेकलेत. 5 बॉल आतापर्यंत त्यांनी टाकले आहेत. रन खर्च केला त्या मॅच मध्ये, कमीत कमी रन देण्याचा प्रयत्न केला आहे. 4 धाबा दिलेल्या आहेत. फुलटस बॉल खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र पाहिलं तर बिटवीन द गॅप निघून जाईल. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकारानं पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत, तर धावफलकावरती धावा मात्र वाढवण्याचा प्रयत्न झाला आहे. एकूण धावा धावफलकावरती 32, करायच्या तर मैदानावरती 33. 33चं लक्ष असणार आहे. 33 होतील की नाही होणार याची चर्चा आपण करूयात. तोपर्यंत आपण ऐकूयात एक संगीत आणि जाऊया टॉसकडे. बारुंडा 11 आणि श्रीदेव. 444 आमचे राहुल पाटील दादाच्या या नावात दमाईर, आमचे राहुल पाटील दादाच्या या नावात दमाईर, आमचे राहुल पाटील दादाचे नावानं दमाईर, आमचे कल्पेश दादाचे हे नावानं दमाईर. चला टॉस करूयात. बारुंडा 11 आणि श्रीदेव दोन्ही कॅप्टन रेडी आहेत.
मारुती पेडणकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला टॉस. श्रीदेव आणि बारोंडा 11 चर्चा आम्ही त्यांच्याशी नक्कीच करूयात. मारुती पेडणकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. SPL आणि स्वराज्य. टॉस आणि SPL चालत. श्रीदेव संघाने टॉस जिंकला. डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन का घेतलंय? आता 3 दिवस बघितलं मॅच, म्हणजे चेस एवढं होत नाही इकडे, तर म्हणजे आम्ही प्रयत्न करू की ह्या ड्रेसवरती कसं वाटतं? काय फिलिंग्स आहेत? छान वाटतंय. लग्नाच्या सराईत अगदी अशाच ड्रेसिंग मारायचे असतात आणि तसं त्यांना अनुभव आला, त्याबद्दल आपलं अभिनंदन असणार आहेत. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आपल्यासोबत जॉईन आहेत बारोंडा संघाचे. टॉस जिंकला असतं का? असं टॉस जिंकलं असतं तर आम्ही पण फिल्डिंग घेतलं असतं, पण आता जे आलंय त्यावर आम्ही जिंकायचा प्रयत्न करू. 3 दिवसापासून थोडंसं चित्र वेगळं आहे. बॅटिंग करणारी टीम जास्त मॅचेस जिंकल्या बरोबर 4 षटकामध्ये किती रन मारण्याचा प्रयत्न? आम्ही 4 ओव्हरमध्ये 30+ करायचा प्रयत्न करू, पण आम्ही चांगलं 100% एफर्ट टाकू आणि जिंकायचा प्रयत्न करू. स्वराज्य प्रीमियर लीग बद्दल काय सांगशील आणि ह्या ड्रेसिंग कोड बद्दल काय सांगशील? ड्रेसिंग तर काहीतरी नवीन केला त्याबद्दल चांगलं आहे ते, आणि म्हणजे टुर्नामेंट तर खूपच चांगले उतरवले, त्यांच्या खूप आभारी आहे. पासून शुभेच्छा सर. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊयात. टॉस पार पडलेत. टॉस जिंकून श्रीदेव संघानं. चला मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल कडक फटका खेळलाय. चेंडू फेकी थोडीशी खराब होताना पाहायला मिळाल्यात. थोडी वाईडी झाली होती, त्यामुळे इथे रन जर आपण पाहिलं तर संघाची वाढल्यात. एका नव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती एक सिंगल. टार्गेट मात्र तितकं मोठं थोडंसं ठेवण्यात नाही आलं. तितकंही मोठं नाही म्हणू शकत आणि तितकं छोटंही नाही म्हणू शकत. 33चं लक्ष आहे, कारण 43-44चा पाठलाग जवळपास आपण पाहिला होता, जवळपास आला होता. त्यामुळे मॅचमध्ये काही होऊ शकतं. प्रयत्न करायचे आहेत प्रामाणिकपणे. बागपूरला गेले. फटका चांगला खेळलाय, दर्जेदार खेळलाय, परंतु फिल्डिंग चांगली झाल्यात. सिंगलने मात्र धावसंख्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतात दोन्ही खेळाडू. एका बाजूला ॲलन, दुसऱ्या बाजूला अभि नाही तो कभी नाही, अभि है तो सब कुछ मुमकिन है. आता मात्र अभिला दाखवून द्यावा लागेल. धावफलकावरती धावा होतं 2 चेंडूचा खेळ संपलायत. षटकातील पुढचा बॉल. चांगला बॉल पाहायला मला. पायावरती किती बॉल पंचाने सांगितलं लेगबायच्या माध्यमातून ही धाव मात्र आपल्याला ऍड होत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलेत 3 धाव्यांवरती. दर्जेदार स्ट्रोक खेळलाय. फिल्डिंग मात्र तेवढी चांगली पाहायला मिळतात. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातो सातत्यानं. क्षेत्ररक्षणाची भूमिका खूप महत्वाची असणार आहे त्या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती 4. बॉलचा खेळ संपला आतापर्यंत 4. 2 बॉल शिल्लक असणार आहेत. गोलंदाज तयार आहेत. नितेश पुढचा बॉल घेऊन. फटका चांगला खेळलाय, कडक स्ट्रोक खेळलाय. चेंडू चाललाय गॅप मधून सरळ सीमारेषेच्या पार. मिळता धावा 4 चौकार. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर जाऊन पोहोचत एकूण 8. लास्ट बॉल. आणखीन एक चांगला फटका खेळला. धाव घेण्याचा प्रयत्न. सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट होईल. 1 षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय. रन स्कोर कार्ड वरती बनवण्यात आला. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेट मैदानावरती असणार 33 रनचं. धावफलकावरती बनवण्यात आला 9 धावा एका षटकामध्ये आपण पाहू शकतायत. एक ब्रेक घेऊयात, संगीत ऐकूयात, मैदानावरती घेऊयात पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने. सासनी माझ्या पाया भुकल्या ग, सासनी माझ्या पाया भुकल्या ग, सासनी माझ्या पाया भुकल्या ग, सासनी माझ्या पाया भुकल्या ग. एक ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर संघाच्या एकूण जाऊन पोहोचल्या त्या मात्र 9 धाव्यांवरती. प्रयत्न तर सुरू आहे धावा घेण्यासाठी.
दुसऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात झाल्या. पहिला बॉल आपण पाहिला तर एक सिंगल मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत 10 धावा. 1.1 ओव्हर्स आतापर्यंत फेकण्यात आल्यात. पाठलाग मैदानावरती करायचं आहे. 33-33 धावेचा पाठलाग सध्या मैदानावरती करायचा आहे. पुढचा बॉल पुण्यात खेळायचा प्रयत्न केला. धाव घेण्याचा प्रयत्न एक सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 11 धाव्यांवरती. हो, चांगली फिल्डिंग मैदानावरती पाहायला मिळत आहेत. त्याचवेळी आपल्यामध्ये मारुती पेडमकर साहेबांचे बंधू सरी पेडमकर साहेब यांचंही आगमन झालं. आपलंही स्वागत असणार आहे. ते गोड असं व्यक्तिमत्व आहेत. ती सध्या पोहोचलात. आपलं स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी बाजूला आपण त्यांना पाहू शकतायत. धावफलकावरती धावा आहेत 12. 1.3 चेंडू खेळ संपलाय. 33चं टार्गेट मैदानावरती कंप्लीट करायचं आहे. पाठलाग सध्या सुरू आहे. प्रयत्न सुरू आहेत. रन बनवण्यासाठी करावे लागतील. समोर आकाश गरत डोंगरपाड्याचे खेळाडू आहेत. पुढचा बॉल पटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र आपण पाहिलं तर खेळला गेला. एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळतात. बॅकअप चांगला आहे. बॅकअप हा खूप महत्त्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. तो बॅकअप करत असताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 13. 20 धावेचं अजूनही लक्ष असणार आहेत. येणारे बॉल 14 बॉलमध्ये करायचे रन 20. आणखीन एक बॉल आपण पाहिलं तर पंचाचा व्हाईट बॉलचा सिग्नल प्रतिक्रिया कळवत आहेत. एक्स्ट्रा मिळतात. एक्स्ट्रा संघाची धावसंख्या धावफलकावरती 14. पुढचा बॉल ओ डॉट 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 अगदी जवळ बॉल मात्र टाळवत आहे. ते सर्व काही दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ॲक्शन रिॲक्शन प्रतिक्रिया सगळ्या काही मैदानावरती आकाश दाखवत असताना पाहायला मिळालं की हा बॉल बाजूने गेला. पहा ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती पुन्हा एकदा. आकाशचा बॉल एस्टांच्या थोडासा बाजूने गेलाय. त्यामुळे त्या ॲक्शन रिॲक्शन प्रतिक्रिया तुम्हाला अगदी दाखवल्या गेल्यात आमच्या स्क्रीनवरती देखील. रन 14. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. षटक संपला. मैदानावरती 2 रन मैदानावरती बनवण्यात आल्यात. 2 षटकानंतर आपण धावफलकावरती पाहिलं तर धावसंख्या आहे 15. पाव प्ले मैदानावरती आता मात्र घेण्यात येतोय. त्यामुळे चर्चा तिथे होणार आहेत. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये ऑन होणार आहेत. आणि 2 षटकानंतर धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात त्या 15 धावा. चला वेळ पाहणं गरजेचं. त्यामुळे सातत्याने पॉवर प्ले सुरू झालाय. आता आमच्या मध्ये रिमोट आहे. आम्ही वाजवतच राहणार जोपर्यंत रेडी होत नाहीत. 15 झाल्यात. कंपॅरिझन पहा. 2 ओव्हरमध्ये 17ला 2 विकेट. मोरेगाव चॅलेंजर्स संघ होता. किंजल 11 संघ आहे. 2 ओव्हरमध्ये 15 रन. तिथे विकेट नाहीत. एक जमेची बाजू त्यांची आहे. या मॅच मध्ये रन करायच्यात 12 मध्ये 18. चला वेळ 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 खूप महत्वाचे आहेत. शेवटची 6 मिनिटं शिल्लक असणार आहेत. 12 बॉलमध्ये रन करायच्यात 18. 12 मध्ये 18 धावेचं लक्ष असणार आहेत. काल काय घडलं होतं. काल एका संघाने जास्त टाइम घेतलं होतं. त्यामुळे त्यांचा एक खेळाडू हा डगआउट मध्ये गेला होता. हेही काल तुम्ही पाहिलं आहेत. त्यामुळे वेळ खूप महत्वाची असणार आहेत. टायमावरती सर्व काही सुरळीत सुरू असतं. कदापि काय होतं माहिती का एखाद्या मॅच मध्ये आपण जास्त वेळ घेतो ना तिथून ती मॅच बदलत असते. वेळेनुसार सर्व काही करा. अन्यथा वेळ ठरवेल तुमचं काय करायचं. 12 मध्ये 18ची गरज. पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. समोर ॲलन. पहिला बॉल फटका मात्र चांगला खेळलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार 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 पार. चौकार येत असताना पाहायला मिळतोय. आणि चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढल्या आहेत. संघाची धावसंख्या मात्र वाढत असताना जाऊन पोहोचलेत. रिव्ह्यू घेण्यात आलात. हाईटच्या 9 साठी आता पाहिलं जाणार आहेत. त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आलेत. तिसरे पंच आमच्या आता बिझी होतील. ते गोष्टी पाहतील. पाहूयात काय घडलंय. सेफ डिलिव्हरी असं पंचाने सांगितलं की ज्यावेळी बॉल डिलिव्हर झाला त्यावेळी तो थोडासा खालच्या बाजूने होतात.
हेच पंच सांगण्याचा प्रयत्न, परंतु या चौकारानं मॅच मध्ये पुन्हा एकदा संघ आलेला आहे. किंजल 11चा संघ यायचेच आहेत, मॅच मध्ये यायचं आहे, सामना जिंकायचा आहे. 11 बॉल मध्ये 14 धावेची गरज आहे. प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू झाले आहेत, दोन्ही बाजूने डावपेचाला सुरुवात झालेली आहे. 11 बॉल मध्ये रन करायचे 14. पुढचा बॉल फटका चांगला खेळला, हवेमध्ये खेळलाय, विकेट साठी मात्र चुनू निघून जाईल. विकेट येतोय आणि विकेट नंतर धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर संघाच्या पुन्हा एकदा समीकरण मैदानावरती बनत आहेत. 10 बॉल मध्ये 14ची गरज. या विकेट नंतर मॅच मध्ये पुन्हा परिवर्तन होत असताना पाहायला मिळतं. परिवर्तन हा तर क्रिकेटचा नियमच आहे, परिवर्तन होत राहणार, परंतु मॅच कोणाच्या बाजूने जाणार याची चर्चा सध्या मैदानाच्या आतमध्ये सर्वत्र रंगताना पाहायला मिळालेली आहे. रात्रीच्या सत्रातील आता क्रिकेट थोडंसं पुढे येताना पाहायला मिळत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये थोडंसं वेगळं क्रिकेट होतं, संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याच्यापेक्षाही चांगलं क्रिकेट पाहिलं. आता रात्रीच्या सत्रामध्ये कसं क्रिकेट रंगणार याच्यावरती नजर असणार आहेत. सोडून दिलाय, लिफ्ट केलाय बॉलला, पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बॉल मैदानावरती काउंट केलाय. रन झालात 20, करायच्या 13. बॉल तुमच्याकडे 10. 10 मध्ये 13. कधी मोरेगाव तर कधी किंजल. फटका पुन्हा मात्र सजवण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल मैदानावरती आलाय. उत्तम आल्यात, उत्तमला उत्तमच कामगिरी करायची आहे. 9 चेंडू मध्ये 13 धावेची गरज. पुढचा बॉल बागपुडला गेले, फटका खेळायचा प्रयत्न, स्ट्रोक तर मात्र खेळायचा प्रयत्न केला, एक सिंगल कंप्लीट. आता 8-12 आलात. 8 मध्ये करायच्यात 12. नेहमी 7-12चा उतारा सर्वांनी पाहिलं, पण आता 8-12 आहे. चला मॅच सुरू ठेवा. मॅच विनंती आहेत, कारण एकदा तसं घडलं होतं, ज्यावेळी जास्त वेळ घेतला त्यावेळी एक चौकार आला होता, त्यामुळे वेळ खूप महत्वाची आहे. 8 मध्ये 12 धावेची गरज आहे. बाहेरून आमचे किरू पण ते सांगतात जास्त वेळ घेऊ नका, मोरेगाव आपल्यासाठी सर्व काही सुरळीत सुरू आहेत, मग वेळ का घेतात हाही प्रश्न सध्या निर्माण झालाय. 8 मध्ये 12. समोर अभि तयार. अभिसाठी ही संधी आहे या मॅच मध्ये परतण्याची. ओ अभि मैदानाच्या बाहेर, अभि भिरकावण्याचा प्रयत्न केलाय, परंतु अभि मैदानाच्या बाहेर चाललाय. 7-12 वाला मॅच आलाय. ऐकत एक संगीत. काय मान पाहिजे बाहेर बाया मागतात सोनियाचा हार. सोनियाचे नादन माझ्या बाया जाईना गार, बाया जाईना गार. थँक्यू. हा मॅच सध्या तसाच गारगारवाला सुरू झालाय, कारण मैदानाच्या आतमध्ये सामन्यामध्ये समीकरण देखील चेंज झालाय. 7-12 वाला मॅच आलाय. हा निर्णायक बॉल असणार आहेत. 7-12चा उतारा कोणाच्या नावावरती मैदानाचा नाही माहीत, पण सध्या 7-12चा उतारा आलाय. पाहूया शेवटचा बॉल. फटका खेळायचा प्रयत्न केला, शेवटचा बॉल ऑफर केली होती रणची, परंतु नाही. रन आता मैदानावरती कंप्लीट होणार, विकेट येणार. मॅच पुन्हा बदललाय. 6 मध्ये 12ची गरज असणार आहे, आणि 6 मध्ये 12ची गरज असताना काय घडणार, काय बिघडणार याची चर्चा कॉमेंट्री बॉक्स मध्ये रंगणार आहेत. पंचांनी बाद कोणाला घोषित केलं पाहूयात. पंचांनी बाद घोषित केलाय. नेहाल चव्हाण यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल, पकडावं लागेल बाहेरचा रस्ता. गॉन. सोनियाचे नादन माझ्या बाया जायला गार गो, बाया जायला गार मग सोनियाचा हार गो. काय बोलतोय? याच्यामध्ये नाही मिळलं, याच्यामध्ये काय युट्यूबला आहे. 6 बॉल मध्ये लक्ष मैदानावरती असतात. 12 धाव्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 6 बॉल मध्ये रन करायच्यात 12. लढावं लागेल, झुंजावं लागेल. एखादा मोठा स्ट्रोक आला तर या मॅचची चित्र पुन्हा एकदा बदलणार आहेत. एखादा डॉट बॉल आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करणार मोरेगाव चॅलेंजर. मोरेगाव की किंजल, किंजल की मोरेगाव. मैदानाच्या मध्ये उत्तम की सोनू. फटका खेळलाय, चेंडू मात्र आपण पाहिलं तर सिंगल मैदानावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. थोडंसं लेट रिएक्ट केलं, बॉल पकडला त्यानंतर थोडंसं वेट केलं होतं, तर मग आता 25 स्माईल देत आहेत. 5 मध्ये 11ची गरज.
5-11. 5-11 मॅचचा चढलाय पारा. पटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी. धावचीची संधी मैदानावरती आला, विकेट, फलंदाज बाद. अशी सातबारा वीरवत येते ती कणशी कणशी. अशी सातबारा वीरवत येते ती कणशी कणशी. आगा आगा वंची वंची तुला इच्छा देवसा कणशी. आगा आगा वंची वंची तुला इच्छा देवसा कणशी. नाही, किरणवर कॅमेरा आहे सध्या ऑन स्क्रीन, तो नाचताना पाहायला मिळाला. पहा, हे सेलिब्रेशन आहे त्याचं. आणि कॅमेरासमोर आपण प्रत्येक गोष्टी दाखवत असं किरणला माहीत आहेत. 4-11. फटका चांगला खेळला, परंतु वाघ काय कॅच घेतलाय. सुंदर 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 कॅच घेत असताना मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट आलाय. फलंदाज माघारी. आई बापाचे डॉक्टर कसाला वहिनीच्या गलेचा. पुन्हा जाऊयात मैदानाच्या दिशेने. गोलंदाज तिथे मात्र तयार झालात. बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आलात. मॅच जिंकण्यासाठी रन करायचे. 3 बॉलमध्ये 11. 3ही मोठे फटके मारायचे मैदानाच्या आतमध्ये. होऊ शकतात, स्वतःवरती विश्वास ठेवा. फटका चांगला खेळलाय, परंतु धाव नाही येणार मैदानाच्या आतमध्ये. आता 2 बॉलमध्ये करायच्यात रन, बरोबर 11. पुढचा बॉल. फटका दर्जेदार खेळलाय. चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. शेवटचा बॉल शिल्लक, रन नाही घेतले, त्यामुळे 11 करायचे अजून 1 बॉलमध्ये. शेवटच्या बॉलवरती फटका मात्र सजवण्यात आला आणि हा सामना जो आहे तो सामना जिंकलाय टीम मोरेगाव चॅलेंजर्सनं. मोरेगाव आपला अभिनंदन असणार आहेत. हार्ड लक किंजल 11. कोणाला पावली गाय कोणाला पावली. 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 पावन ऋतू जय साई लगो